नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला बंडखोर 6 खासदार एनडीए मार्फत आणल्याचं बक्षीस मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम असेल अशी सुद्धा माहिती मिळते. त्या संदर्भातली शक्यता वर्तवली जाते. मात्र आरोग्य राज्यमंत्रीपद शिवसेनेतल्या दुसऱ्या चेहऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. विनोद तावडे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पदासाठी सध्या चर्चा सुरू झालेली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार आपण पाहतोय. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. तर ओमराजे निंबाळकर जे नुकतेच शिवसेना युपीटीमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांना संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वशी कोणा आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपल्याला नवीन चेहरे दिसू शकतात, त्या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे. काय तुमच्याकडे सध्याचे ताजे अपडेट आहेत? नक्कीच श्वेता, 1-2 दिवसात जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल आपल्याला बघायला मिळेल. खास करून जर महाराष्ट्रातून बघितलं तर श्रीकांत शिंदे यांचं नाव मागच्या खूप वेळापासून सुरू होतं. त्यांचं एक जेव्हापासून त्यांनी खासदारकी घेतली आहे आणि त्यानंतरचे त्यांचे काम, त्यांनी ग्लोबल लेवलवर ज्या प्रकाराने भारताला रिप्रेझेंट केलं आहे इतकंच नव्हे तर ऑपरेशन टायगरमध्ये पण एक सक्सेसफुल भूमिका म्हणून त्यांचं नाव जेव्हा सांगितलं जातं तेव्हा श्रीकांत शिंदे हे अपकमिंग स्पोर्टी युवा चेहरा आहे असं कुठे ना कुठे समजून येतं आणि म्हणून त्यांचं नाव नक्कीच या लिस्टमध्ये समजून येत आहे. शिवसेनामध्ये सध्या जर आपण बघितलं ज्या प्रकारचे आता खासदारकीचे आकडे आहेत त्याच्या संदर्भात जर बघितलं तर 2 म्हणजे एक मंत्रीपद आणि एक MOS राज्यमंत्रीपद असं आपल्याला समजतं आहे. आणि आता जेव्हा प्रताप जाधव यांना ऑलरेडी राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे त्यांच्यावरती 2 भार आहेत. एक म्हणजे आयुष मंत्रालय आणि दुसरं राज्यमंत्रीपद हा आरोग्याचा. तर हा राज्य आरोग्य मंत्रीपद जो आहे ते आत्ता 6 जे आलेले नवीन खासदार आहे त्यांच्यामधून एकाला कोणाला दिलं जाणार आणि त्यात ओमराजे निंबाळकर जे आहेत ते फ्रंट रनर आहेत. त्याचबरोबर जर आपण हे बघितलं तर प्रताप जाधव यांना पूर्णपैकी कट न करता त्यांना आयुष मंत्रालय कंटिन्यू केलं जाणार, कारण की मागच्या काही वर्षात प्रताप जाधव यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आयुष मंत्रालयामध्ये केलं आहे हे आपल्याला गव्हर्नमेंट सोर्सेसकडून समजून येत आहे. गव्हर्नमेंट सोर्सेस इनफॅक्ट त्यांचं परफॉर्मन्स बघून त्यांनी चांगलं असं बजेट पण अलॉट केलं आहे हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे. तसंच पार्थ पवार, कारण की जे 2 मेन अलायन्स पार्टनर्स आहेत महाराष्ट्राचे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पण एक वाटा जातो आणि लास्ट टाइम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल यांनी हा राज्यमंत्रीपद जो आहे तो स्वीकारला नव्हता आणि म्हणून आता यावेळेस जे आहे ते पार्थ पवार यांना ती संधी दिली जाणार का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. त्याचबरोबर जर आपण हे बघितलं तर हे सगळे नावं जे आहेत ते आताच सध्या नवीन चेहरे आपल्याला समजून येत आहे. आणि त्यातच लिस्टमध्ये जर कट करायचं असेल तर मुरलीधर मोहोळ यांच्या मागच्या काही वेळापासून जर आपण बघितलं तर त्यांचं परफॉर्मन्स इतकं चांगलं राहिलं नाहीये. आरोग्य असा हा रिझन सांगितलं जातं. मुळात पण आरोग्य रिझन असलं तरी एक परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड जेव्हा बघतो तर मागच्या काही काळात त्यांचं ॲब्सन्स होतं म्हणून त्यांची एक लिस्टमध्ये नाव असू शकते. बरोबरच रक्षा खडसे यांचं सुद्धा नाव येत आहे, मात्र विमेन रिझर्वेशन बिलच्या दरम्यान त्यांना रेस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेले म्हणून ते कितपत जातील हे एक प्रश्न आहे. नक्कीच उर्वशी, अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका बातमीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 2 ते 3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे.
माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंह पुरी यांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. अनुराग ठाकूर यांचं मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मेरठचे खासदार अरुण गोविल यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. त्याचबरोबर बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्रामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आपमधून आलेले राघव चड्ढा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना डच्चू मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या जागी तरुण चुंग यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडे. उर्वशी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे आणि काही खाती ही बदलली जातील, तसंच काहींना डच्चू दिला जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? श्वेता, नक्कीच. आणि म्हणूनच मागच्या 2 ते 3 दिवसात हे बघितलं गेलं. पहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी ते द्रौपदी मुर्मू यांना भेटले. नंतर अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत ते द्रौपदी मुर्मूला भेटले. आणि म्हणून हे समजून येतं की येणाऱ्या 1-2 दिवसात याची आता अनाउन्समेंट होणार. नवीन युनियन कॅबिनेट 3.0 मोदीचा असा असेल असं आपण झी24 तासवर दाखवणार आणि ते 1-2 दिवसात त्यांची अनाउन्समेंट होणार हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे. केंद्रीय पातळीवर जर आपण बघितलं श्वेता, तर येणाऱ्या काळात काही अशा राज्य आहेत जिथे इलेक्शन्स आहेत आणि म्हणून त्यांचे नेतृत्व युनियन कॅबिनेटमध्ये दिसायला पाहिजे आणि म्हणून त्यांचे चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यात खास करून उत्तर प्रदेश म्हणा, पंजाब म्हणा, त्याच्यातले जे काही नेते आहेत त्यांना इथे संधी दिली जाणार आहे युनियन मिनिस्ट्रीमध्ये. बरोबरच काही जे चांगले ऑन ग्राउंड नेते आहेत त्यांना इलेक्शन्स आहेत, निवडणुका आहेत, म्हणून ऑन ग्राउंड त्यांना भाजपच्या ऑर्गनायझेशनमध्ये स्थान दिलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे नवीन चेहरा आणि टॉप चेहरा असं सांगितलं जातं तो म्हणजे शक्तिकांत दास जे फॉर्मर आरबीआय चीफ होते. त्यांना स्थान मिळणार आहे युनियन कॅबिनेटमध्ये. हे खूप महत्त्वाचं म्हणून, कारण की फिनान्स मिनिस्ट्री आता सध्या निर्मला सीतारामन बघतायत. मागच्या खूप वेळापासून 3दा तर त्यांनी बजेट जे आहे त्यांनीच अनाऊन्स केलं होतं. शक्तिकांत दास त्यांचा जो प्रोफाईल आहे त्याला संदर्भात फिनान्स मिनिस्ट्री म्हणून त्यांना ही पोस्ट दिली जाणार असं समजून येत आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर निर्मला सीतारामन यांना HRDLचं स्थान दिलं जाणार हे सांगितलं जात आहे. मागच्या काही काळात सगळ्यांना माहिती आहे नीट पेपर लीक हा मुद्दा पूर्ण देशात खूप जास्त ह्याची चर्चा होती आणि एक HRD मिनिस्टर म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका हे प्रश्न खूप निर्माण केले गेले होते आणि म्हणून त्यांना कुठे ना कुठे एक्झिट साठी सांगितलं जाणार. त्याचबरोबर हरदीप सिंग पुरी यांचं नाव कन्फर्म झालं नसेल तरी एप्स्टेन फाईल्समध्ये त्यांचं नाव चर्चेत होता आणि म्हणून त्यांना सुद्धा एक्झिट दिलं जाणार हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे. तर या मेजर शफलिंग्स आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे विनोद तावडे त्यांनी मागच्या 2 अशा राज्यांच्या निवडणुका आहेत ज्याचे ते चीफ होते, प्रभारी होते आणि त्यांना त्या निवडणुका सक्सेस झाल्यात आणि म्हणून त्यांना एक काय बोलतात त्याला रिवॉर्ड म्हणून त्यांना जे मंत्रिपद मिळणार आहे असं समजून येत आहे. राज्यसभेमध्ये ते आत्ताच नुकती त्यांची जी आहे नुकतीच ते आले आहेत आणि त्यानंतर त्यांना हे मंत्रिपद मिळणार आहे. आता तरुण चुग हे एक सोल्जर, बीजेपीचे सोल्जर म्हणून सांगितले जातात, तर त्यांना तो स्थान मिळणार आहे. तरुण चुग हे काश्मीर म्हणा किंवा पंजाब म्हणा त्याला खूप प्रॉमिनंटली ते सिम्बोलाइज करतात. पंजाबमध्ये येणाऱ्या काळात इलेक्शन्स आहेत आणि म्हणून त्यांना तो स्थान दिलं जाणार. राघव चड्डा हे खूप चर्चेत असा त्यांचं नाव आहे आणि त्यांचा फेम पण वेगळा आहे. ज्या प्रकारे आम आदमी पार्टी सोडून ते भाजपमध्ये आले तर नक्कीच आणि येणाऱ्या पंजाबच्या इलेक्शनच्या संदर्भात त्यांना ती जागा दिली जाणार. आणि असे वेगळे जे लोक आहेत त्यांना उत्तर प्रदेशचे इलेक्शन संदर्भात पण शफलिंग होणार आहे. तर एक मोदी 3.0 हा खूप वेगळा असेल, नवीन चेहरे असतील आणि स्ट्रॉंग असेल असं समजून येत आहे. श्वेता, अगदी त्यामुळे आता या फेरबदलांकडे सर्वांचंच लक्ष असेल. धन्यवाद उर्वशी दिलेल्या या संपूर्ण इत्थंभूत माहितीसाठी. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होताना कोणत्या मुद्द्यांचा विचार होणार आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्समधून. तर आगामी काळात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूरमध्ये निवडणुका आहेत. या मुद्द्यांचा विचार होणार आहे.
8 राज्यातील निवडणुकांच्या दृष्टीनं आवश्यक मोर्चे बांधणी केली जाणार आहे. आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक एनडीए घटक पक्षांची मदत घेणार सुद्धा आहे. पहिल्या 2 वर्षातील मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड सुद्धा लक्षात घेतलं जाणार आहे. अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. तसंच तरुण चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर हे असे अनेक मुद्दे आहेत, या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भविष्यातील कार्यकारिणीचा सुद्धा विचार केला जाईल.